ज्या नावाने सातत्याने भरपूर ठिकाणी त्याचं नाव गाजलंय तोच म्हणजे प्रकाश तुंबडा आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. त्यांच्या समोर एक डावखुरा फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू, उभरता सितारा कामन परिसरातील अतुल ठाकरे यांना पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई सातत्याने मोठमोठ्या संघामध्ये आयकॉन म्हणून त्यांना बोलवलं जातं. तेच समोर समोर आपण पाहतोय. नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारणे फलंदाजासाठी आमंत्रित केलं कोहली संघाला. सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतोय. प्रकाश तुंबडा स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज असतील वैभव आणि बॉलिंग मार्क वरती अतुल. एक डावखुरा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वर. चला थोडीशी घाई करायची आहे. पहिला बॉल अतुल प्रकाशसाठी. पहिलाच बॉल बघा, बॅटची लिडिंग एज, फलंदाज होतो बाद. पहिलाच चेंडू, बिग विकेट डाऊन. प्रकाश तुंबडा बॅक टू आउट गॉन. पहिल्याच चेंडूवरती मोठा मासा जाळा अडकलाय. प्रकाश डुमरा यांना पाहिला पण डगआउटच्या आशाला पोहोचलाय. या इनिंग ब्रेक मध्ये आपण चिठ्ठीचा ड्रॉ सुद्धा केला जाईल. जे विजयी संघ आहेत त्यांनी सुद्धा टॉस बॉक्स मध्ये थांबायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. अतुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या बॉल वरती मोठा विकेट मिळालाय. त्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतो संजय यांना पाहतोय स्ट्राईक वरती. यावेळेस बघा बॉलला चेक केलाय, बॅक टू द बॉल खेळा बघा. शॉट फक्त चेक केला होता आणि फॉलो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला शतरक्षण पाहिला आपण अतुल यांच्याकडून. आणि बॅक टू बॅक आपण पाहतोय दुसऱ्या आदरा बसताना पाहतोय संजय गोलंदाजचा शिकार, फलंदाज बाद. पेटून उठला खटला, चांगला वकील जाऊन घातला. माझा वकील पेटून उठला, माझा वकील पेटून उठला. उत्तम यांना पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक वरती गेला जाता वैभव. अजून एक उभरता सितारा पाहतोय आपण चिंचोली परिसरातील स्ट्राईक वरती असेल. अतुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. यावेळेस बघा आडव्या बॅटचा वापर केला होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. अजून एक चेंडू पाहिले तर निर्धाव आलाय. षटकाचा विचार केला पहिल्या चेंडूवरती गडी गारात केला होता, दुसऱ्या चेंडूचा रनआउटच्या रूपामध्ये अजून एक आदरा बसवला होता. तिसरा चेंडू पाहिला तर ऑन दी मार्केट निर्धाव आलाय. चांगल्या टप्प्यावरती यावेळेस पाहिलं तर अतुल ठाकरेंची गोलंदाजी पाहतोय. अतुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर केला, बॅटच्या खाली टोला लागला. बघा काय घडते काय बिघडते. अजून एक फलंदाज तंबूच्या आशाला जाताना पोहोचतोय रनआउटच्या रूपामध्ये. वैभव बॅक टू द आउट कॉन. तुझको मिलना तो मैं आज पहाटच उठ गया और तुझसे मिलते समय हल्के बजते बजते मेरा टिपरूस टूट गया.
यावेळेस पहिला तर गावदेवी कोल्ही संघ पाहिला तर तो खूप बॅकफूट वरती गेलाय, कारण 3 महत्वाचे खेळाडू पाहिले तर डगआउटच्या आशेला जाऊन पोहोचलेत. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि धावसंख्या सुद्धा धावसंख्या लागली नाहीये. अकाउंट ओपन नाही झालंय. यावेळेस चांगला फटका ऑन साइडला डीप स्क्वेअर रिझन शतरक्षक आहे तिकडे. एका हाताने चेंडूला फील करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पहिल्यांदा थोडासा फॉर्मल झाला, त्याचा फायदा पाहिला तर 2 धावा आहे कम्प्लीट होताना पाहतोय. या 2 धावेने संघाचं अकाउंट ओपन होते, खातं ओपन होते या 2 आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल असेल या षटकातील. या षटकामध्ये पाहिलं तर अतुल यांनी पूर्णपणे बॅकफूट वरती नेऊन ठेवलाय गावदेवी कोल्ही चंचोटी संघाला. पुढचा बॉल अतुल यांचा. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली फर्निचर होते डिसमिस. फलंदाज होतोय बाद. जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान नवीन गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती योगेश यांना पाहतोय. योगेश बरफ नॉन स्ट्राईक एंडला होतोय. आपण नवीन फलंदाज अक्षय. यावेळेस बॅटच्या टोला लागलाय. पाहिलं तर पहिला चेंडू योगेश यांचा ऑन द मार्क होता. पहिला चेंडू पाहिलं तर धाव आलाय. सेकंड स्लिप मध्ये आपण पाहिलं तर चांगलं शस्त्ररक्षण आपण पाहिलंय. विशाल होते तिकडे. पुढचा बॉल योगेश यांचा. यावेळेस बघा तेच तर चेंडू होता, बॅटच्या खालच्या टोला लागलाय. मयूर चेंडूला फील करतो, पण एक धाव झाली, दुसरा प्रयत्न. बघूया पंच आपल्याला दर्शवतील. येस, दुसरी धाव सुद्धा इथे होते कम्प्लीट. 2 धावा. या 2 धावण्याची धावफलक पुढे सरकते. 4 या आकड्यावर जाऊन पोचते. पूर्णपणे यावेळेस पाहिलं तर बांधून ठेवलाय आयसोलसरी तांबडमाळ संघाने. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅटच्या टोला लागला तो चेंडू, परंतु विकेटच्या मागे पाहिलं तर झेल सुटलाय. पुढचा बॉल योगेश यांचा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस जागा बंद करण्याचा प्रयत्न केला तर पंचांकडे लाव रुपये केलं तर पंचांचं बोट आकाशाकडे. आणि अजून एक फलंदाज तंबूच्या आशा जाताना पाहतोय एलबीडब्ल्यूच्या रूपामध्ये. यष्टांच्या समोर फलंदाज सापडला आणि पंचांनी पाहिलं तर विकेट दिलाय. आणि अजून एक फलंदाज पाहिलं तर डगावच्या आशा जाऊन पोहोचतोय. 5 विकेट पाहिले तर तंबूच्या आशेला जाऊन पोहोचल्यात. म्हणजे जवळजवळ पाहिलं तर अर्धी टीम आपण पाहिलं तर कोहली संघाची डगावच्या आशेला जाऊन पोहोचलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय या दुसऱ्या षटकातील. उमेश न्यू बॅटर इन पाहतोय आपण. यावेळेस काय चेंडू हाताळला अप्रतिम. ब्लॉक होल मध्ये चेंडू हाताळला होता गोलंदाज योगेश यांनी. शेवटचा बॉल असेल या षटकातील.
या षटकामध्ये सुद्धा पूर्णपणे बांधून ठेवलाय. फक्त आणि फक्त या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या योगेश यांनी आणि एक महत्वाची विकेट सुद्धा घेतले. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला तर बॅट बॉल संपर्क होत नाही. षटक संपते. दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त पाहिली तर 4 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 4 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचा षटक हाताळण्यासाठी वैभव गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल यावेळेस गावदेवी कोहली संघाकडून. पहिला बॉल वैभव यांचा. यावेळेस चेंडू जातोय पॉइंटच्या मधून, कव्हर आणि पॉइंटच्या मधून. शतरक्षक बघा तिकडे चांगलं फील्ड करताना पाहतोय. 2 धावा. या 2 धाव्याने आपण धावफलक पुढे सरकताना पाहतोय. 6 वरती जाऊन पोहोचते. पुढचा बॉल पूर्णपणे यावेळेस संत गतीने धावसंख्या झाला. यावेळेस हाफ टकाला बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट बॉल संपर्क होत नाहीये. अजून चेंडू पाहिले तर निर्धाव आलाय. पूर्णपणे बॅकफुट वरती नेऊन ठेवलं यावेळेस गावदेवी स्पोर्ट्स कोहली चिंचोटी संघाला. यावेळेस पाहिलं तर यस 95 आलाय. विकेटच्या बाहेर हा चेंडू लँड झालाय. त्याच कारणास्तव पंचाने सुद्धा दंडित घोषित केले. पुढचा बॉल असेल फ्रीडचा बॉल असेल. मुक्त फटका खेळण्याची संधी असेल. या मुक्त फटक्यावरती मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. एक चांगल्या फायटिंग टोटल मध्ये जायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. 4 चेंडूवरती. शेवटचे 4 चेंडूचा खेळ अजून सुद्धा पाहिला तर बाकी आहे या षटकातील, या इनिंग मधील. हाफ ट्रॅकवर पूल केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. शतरक्षक आहे त्याच्या हातामध्ये विसावलाय. बघा 1 धाव झाली. फ्रीडचा बॉल होता परंतु बघा फ्रीडच्या बॉलवर सुद्धा 1च धाव खर्च केली. धावसंख्या फक्त आणि फक्त 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते. खूपच बिकट परिस्थिती झाली आता पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट्स कोहली संघाची. मोठ्या धावसंख्येवरती कुठेतरी रोग बसवलाय. यावेळेस पर्यंत पुन्हा एकदा पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवांतरच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन बोर्ड. तीन चेंडूचा खेळ बाकी अजून सुद्धा पाहिलं तर या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं तर चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाज वैभव यांनी. अचूक टप्पा आणि भेदक मारा काय असतो ते दर्शविताना पाहतोय आपण संसोरी तांबडमाळ संघाला. कारण अतुलचा पहिल्या षटकामध्ये महत्वाची विकेट आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आली होती. प्रकाश तुंबडा ऍपी हा पहिला तर स्वस्तामध्ये बाद झाला होता. गोल्डन डकचा शिकार झाला. त्यानंतर पूर्णपणे ना या मॅच मध्ये पकड बसवलाय तांबडमाळ संघाने. यावेळेस ओव्हरपिच चेंडूचा पूल केला. फटका फसला. शतरक्षक चेंडू खाली येतोय आणि अजून एक गडी तंबूच्या आशाला परत त्याला पाहतोय. अजून एक गडी विकेटच्या रूपामध्ये जाताना पाहतोय.
थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी दिवा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतो या संध्याकाळच्या सत्रामध्ये. शेवटचा बॉल असेल. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि आई गावडी भरतपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर यायचं आहे. शेवटचा बॉल आहे. यानंतर ड्रॉ केला जाईल. शेवटचा बॉल. धावसंख्या फक्त आणि फक्त 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल सुद्धा आलाय निर्धाव. म्हणजे 9 धावा झाल्यात आणि 10 धावांचं एक छोटस आव्हान ठेवलंय आई सोलसरी तांबडमाळ संघासमोर. आता ड्रॉ केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये दोन संघ आपल्यासोबत जोडले जातील. एका बाजूला जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा, दुसऱ्या बाजूला असतील आई गावदेवी बरफपाडा आणि चालू असलेल्या मॅच मधले एक एक प्रतिनिधी असतील. ड्रॉ केला जाईल. ड्रॉ करण्यासाठी आमंत्रित करतोय प्रतिनिधी लोखंडे सरांना. ओट यू. चला कॅप्टन लवकरात लवकर यायचंय. रोहित कोठावळे यांच्या शुभ हस्ते आपण हा चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. एका संघाला बाय मिळणार आहे. चला आकाश लवकरात लवकर यायचं, धावत यायचंय. दोन चिठ्ठ्या उचलल्या जातील. एक चिठ्ठी जे खाली राहील त्या संघाला बाय असेल. पाहूया त्या चिठ्ठीमध्ये कुठल्या संघाचं नाव निघतंय. जगदंब की बरपाडा की विजय संघ. चला दोन चिठ्ठ्या उचलल्या जातील. बघूया कुठल्या संघाचं नशीब उजळतंय. तर नशीब उजळलेल्या विजयी संघाचं. पाहूया त्यांच्यासमोर कुठला संघ असणार आहे. तर आई गावदेवी स्पोर्ट बरफपाडा म्हणजे ते बाय मिळालेली आहे जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला. म्हणजे नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल आई गावदेवी बरफपाडा आणि विजय संघ. दहा धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. एक छोटस आव्हान ठेवलंय गावदेवी स्पोर्ट्स कोल्ही चिंचोडी संघाने. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असतील. बॉलिंग ट्रॅक वरती उत्तम स्ट्राईकला असतील फलंदाज निलेश. नॉनस्ट्राईक एंडला आपण पाहतोय अतुल यांना. एक छोटस आव्हान ठेवलंय 10 धाव्यांचं. पहिला बॉल उत्तम यांचा निलेश साठी. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने श्रीगणेश झालाय. संघाचं अकाउंट ओपन झालंय, खातं ओपन झालंय. एक या खेळावरती जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 9. 17 चेंडू 9 धावा. स्ट्राईक होते पाहतोय पण अतुल ठाकरे यांना. यावेळेस रिव्हर्स चेंडू जातो नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर.
4 धावांसाठी येतोय चौकार. DJ Harshad. त्या शॉर्टहँड त्या चौकाने धावफलक पुढे सरकते जाऊन पोचते 5 या आकड्यावरती. 5 रन्स अनबोर्ड. 5 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू जातोय मिडविकेट रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक सिंगल धाव. सिंगल धावेने धावफलक पुढे सरकते जाऊन पोचते 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल उत्तमांचा. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल पाहिलं तर बॅटच्या खालच्या टोला लागला होता चेंडू. एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते. सिंगल धावाने धावफलक जाऊन पोचते 7 धावा. 7 रन्स ऑन बोर्ड. 3 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. अतुल पुन्हा एकदा बॉल बॅटिंग मार्क वरती आपण पाहतो अतुल यांना. यास पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट केला तर बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. शेवटचा बॉल असेल या षटकामधील. फुल टच बॉल. फुल टच वसूल केलाय. मॅच फिनिश केला स्वॅगने आणि सामना जिंकलाय. आणि सोनसोडे तामळ माझ्या संघाने हळक गावदेव स्पोर्ट्स कोल्हे चिंचोडे संघ. तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. थँक्यू डीजे. चला मयूर यांनी यायचं टॉस साठी. आणि प्रकाश तुंबडा यांनी सुद्धा यायचंय. मॅन ऑफ द मॅचचं मानकर होतं मागच्या मॅच मधील. पहिल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच होते. आणि अतुल ठाकरे तुम्ही सुद्धा यायचं आहे. मागच्या 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकर होता अतुल. या मॅचचा आणि अगोदरच्या मॅचचा सुद्धा.